जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांची एकनाथ महाराजांनी केलेल्या हरिपाठ निरूपणाची सेवा चालू आहे. आपण दुसरा अभंग पाहतोय. काल दुसऱ्या अभंगातल्या 3 ओळी बघितल्या आणि आज उरलेल्या 2 ओळी आपण पाहूया. कालपर्यंत आपण हे पाहिलं की नाथ महाराज आपल्याला आपला गलबला बाजूला ठेवायला सांगतायत. हरी बोला नातरी अबोला असं म्हणतात. भगवंताचंच अस्तित्व शुद्ध जाणीव स्वरूपानं अंतरामध्ये आहे. आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आपण पोचलं पाहिजे. पण त्यासाठी ही जी बरळ आहे किंवा गलबला आहे, मनाचं जे भरकटणं आहे, विचार आहेत, त्यांना शांत केलं पाहिजे. अभिमान मीतूपण हे टाकण्याचा अभ्यास केला पाहिजे आणि दृश्याचा अनुभव निववला पाहिजे. दृश्य शांत झालं पाहिजे किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर दृश्याच्या ठिकाणी आपली आसक्ती नसली पाहिजे. आसक्ती आपली जर कुठे असायला पाहिजे तर ती नामाकडे, आपल्या आत्मस्वरूपाकडे असायला पाहिजे. आता 4थ्या ओळीत नाथ महाराज म्हणतात, मार्ग जया कळे भावभक्ती बळे. म्हणजे अमुक 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 करायचं तर आहे, पण त्याची वाट माहीत पाहिजे ना. जसं आपल्या पत्ता शोधण्याच्या बाबतीत असतं. अमुक एका घराच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर वाट निश्चित असावी लागते. तसं पाहता जर ढोबळ मनाने पाहिलं तर सगळी घरं, सगळी ठिकाणं या पृथ्वीवरतीच आहेत. म्हणजे माझ्या मुक्कामाचं ठिकाण मी निश्चित केलं. समजा आता केदारनाथाचं मंदिर आहे, हे मी निश्चित केलं की मला इथे जायचं आहे, तर कुठूनही मी सरळ रेष मारली की मुक्कामाच्या ठिकाणी मी पोचतोच की. मग त्यासाठी वाटेचं किंवा मार्गाचं काय प्रयोजन? पण तसं असत नाही. त्या मार्गाने आपण जाऊच अशी शाश्वती देता येत नाही. म्हणजे काय तर त्या मार्गामध्ये अडथळे असू शकतात. आता उदाहरण सांगायचं झालं तर समजा सरळ रेष मुंबईमधून मारली समुद्रातून आरपार तर अमेरिका येईलच की. पण अमेरिकेला जायचा तो मार्ग नव्हे. का तर त्या मार्गात अडचणी जास्त आहेत. मग आपण तोच मार्ग स्वीकारतो ज्या मार्गाने वर्षानुवर्ष वाहतूक सुरू आहे. आणि मग माणूस त्या मार्गाला अनुसरून योग्य वेळेत अमेरिकेपर्यंत पोचतो. म्हणजे केवळ मार्ग आहे म्हणून चालत नाही, तो मार्ग अनुसरावा लागतो. आणि असा कोणी अनुसरलेला असेल तर त्यानं हे सांगावं लागतं की या मार्गानं जा म्हणजे तू मुक्कामी पोचशील. तसं पाहायला गेलं तर समजा आपण मुंबईमध्ये आहोत आणि आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, तरीसुद्धा नकाशावरून सरळ रेष मारता येते. पण तो मार्ग पंढरपूरला जाण्याचा नव्हे. आधी अमुक ठिकाणी जावं, मग गाडी बदलून तमुक ठिकाणी जावं, असंच पंढरपूरला पोचता येतं. कारण तसं सगळेजण पोचले म्हणून. असंच परमार्थ साधनेमध्येही आहे. आता आपलं आत्मस्वरूप आपल्याजवळच आहे, आपल्या अंतरातच आहे, हे अगदी निस्संशय ठरलं. इतकंच नव्हे तर तेच आत्मस्वरूप बाहेरही चराचराला व्यापून आहे हेही आपल्याला कळलं. पण आपण तिथे पोचलो का? नाही ना. तिथे जो पोचलेला आहे त्याचे पाय धरावे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सोय या शब्दाचा अर्थ मार्ग असा होतो बरं का. त्यांच्याशिवाय मार्ग सापडू शकत नाही असं तुकाराम महाराज निक्षून सांगतात. म्हणजेच जे जाऊन आले ते तो मार्ग दाखवू शकतात आणि असे सद्गुरू असतात. म्हणूनच या ओळीची सुरुवात नाथ महाराज मार्ग या शब्दानं करतात. मार्ग, वाट, रस्ता, जाण्याचा पंथ, जाण्याची दिशा. पुढे ते म्हणतात, मार्ग जया कळे भावभक्ती बळे. ज्या कळेनी आत्मा कळला जातो ती कळ म्हणजे भावाचं, भक्तीचं बळ आहे असं नाथ महाराज म्हणतायत. हरिपाठ आठवा. भावबळे आकळे येरवी ना कळे, किंवा भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती. विषय अगदी स्पष्ट आहे आणि सूत्रबद्ध आहे. मार्ग सद्गुरू दाखवतात आणि ते पुढे म्हणतात, मार्ग जया कळे
कुठल्या कळीमुळं हा मार्ग आहे, तर ती कळ म्हणजे भावभक्तिबळ आहे. कळ म्हणजेच मर्म बरं का. ज्या कळेने परमात्मा प्राप्ती होईल ती कळ, ते मर्म म्हणजे भावभक्तिबळ आहे, असं नाथ महाराज म्हणतात. मग इथे प्रश्न असा उद्भवतो की भाव भक्ती वगैरे गोष्टींचं बळ कशासाठी हवं. असं पहा, समजा पाण्याला गोड करायचं असेल तर त्यात साखर घालावी हे शास्त्र झालं. किती गोड करायचं आहे त्या प्रमाणात साखर ठरवावी हेही ठरलं. 2 चमचे किंवा 4 चमचे. अगदीच साखरेचा पाक करायचा असेल तर तेही शास्त्रानं सांगून ठेवलं की कशा पद्धतीने साखर घाला. मग याच्यात मला भाव भक्ती ठेवायची काय गरज आहे. साखर पाण्यात घातली की ज्या प्रमाणात मला गोड पाणी हवं आहे ते मिळेलच की. भावभक्तीची काय गरज. तसंच परमार्थामध्ये मला देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जायचं आहे ना. मला नाम द्या किंवा ध्यान करायला शिकवा, ते मी करतो म्हणजे आत्मबुद्धीपर्यंत पोचेनच की. भाव भक्ती इत्यादी गोष्टी हव्यातच कशाला. हा युक्तिवाद वर करणी बरोबर वाटेलही कदाचित, पण अध्यात्म उपासना अशी असत नाही. ज्या नियमांचं किंवा ज्या गोष्टींचं तुलनात्मक प्रमाण मांडायचं त्या गोष्टी गुणधर्मामध्ये समान असाव्या लागतात. पाणी आणि साखर किंवा तत्संबंधी कृती ही स्थूलातील आहे आणि परमार्थ साधना सूक्ष्मातील आहे. सूक्ष्मातील याचा अगदी साधा अर्थ सांगतो. इंद्रियांना जे कळतं ते स्थूल आणि इंद्रियांना जे अगोचर आहे, इंद्रियांना जे कळत नाही ते सूक्ष्म. मग जर इंद्रियांना कळत नाही अशी गोष्ट मला करायची असेल तर त्यामध्ये मला सर्वप्रथम विश्वासच ठेवावा लागेल. कारण साखर ही साखर आहे यासाठी मला कोणावर विश्वास ठेवावा लागत नाही. जिभेवर ठेवली की गोड लागते आणि आपण तिला साखर म्हणतो. किंवा गरम वस्तू गरम आहे हे आपल्याला इंद्रिय चटकन सांगते, म्हणून कुणाच्या सांगण्यावर मला विश्वास ठेवावाच लागेल असं नाही. स्वानुभवाने लगेच मला कळेल की समोरचा तवा गरम आहे. अध्यात्मात मात्र असं असत नाही. आपलं आत्मस्वरूप इंद्रियांना अगोचर आहे, त्रिगुणांना इत्यादी गोष्टींनाही अगोचर आहे. पण आपल्याला तर इंद्रिय सदृश ज्ञानाचीच सवय आहे. अगोचर ज्ञान हा प्रांत आपल्यासाठी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. मग जो त्या मार्गाने गेला त्याच्यावर विश्वास नको का ठेवायला. शास्त्र आणि अनभिज्ञता याचं व्यावहारिक किंवा प्रापंचिक उदाहरण देतो. समजा डॉक्टरकीचं शिक्षण आहे. आता उघड आहे की तेही एक शास्त्र आहे. मग आता मी शास्त्र माझं वाचतो आणि डॉक्टर होतो असं घडतं का. नाही. शिकवायला तिथे शिक्षक लागतोच. शेतीचंही उदाहरण पहा. जमिनीमध्ये बी पेरलं की ते उगवून येतं हे शास्त्र आहे, पण गुरु तिथे लागतोच. आपण वडिलांकडून म्हणा, आजोबांकडून म्हणा किंवा कुणाकडूनही हे शिकत राहतो की शेती कशी करावी. स्वयंपाकातही असं आहे. अमुक प्रमाणात पदार्थ घातले, गरम केले की स्वयंपाक होतो, या पलीकडे शास्त्र नाही. पण म्हणून सगळ्यांना स्वयंपाक येतो असंही नाही. बरं, आला तरी प्रत्येकाची चव सारखीच असते असंही नाही. स्वयंपाक शिकवणारा गुरु, आई म्हणा, सासू म्हणा, मित्र मैत्रीण किंवा शिक्षक म्हणा, कोणीतरी तिथे लागतो. तेव्हाच शास्त्र हे आत्मप्रचितीमध्ये बदलतं. म्हणजे स्वयंपाक पुस्तकात दिलेला आहे, पण आता तो मला आला कारण आईने मला शिकवला. मग आई ही त्या ठिकाणी गुरु झाली, तर पुस्तकातली विद्या हे शास्त्र झालं. परमार्थामध्ये आत्मबुद्धीपर्यंत पोहोचायचं आहे हे फक्त शास्त्र आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे फक्त शास्त्र झालं. आपली इंद्रिये आहेत आणि परमात्मा इंद्रियांच्या पलीकडे आहे, इंद्रियांना अगोचर आहे हे शास्त्र झालं. तो अनुभव होण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. कारण त्यांना तो स्वयंपाक येतो, त्यांनी तो केलेला आहे आणि त्या पदार्थाची चवही पाहिलेली आहे. म्हणून विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण साधी व्यावहारिक गोष्ट जसा स्वयंपाक झाला किंवा शेती झाली, ही शिकायलाही मला विश्वास ठेवावा लागतो. बरं,
ते तर दृश्यातलं झालं. अध्यात्मविद्या तर अदृश्यातील आहे, सूक्ष्मातील आहे, इंद्रियांना अगोचर अशी आहे. तर तिथे विश्वास नको का ठेवायला? आणि म्हणूनच भावभक्तिबळ याचं महत्त्व येतं. विश्वास हा शब्द या ओळीत येत नाही, पण जिथे भाव आणि भक्ती हे शब्द येतात तिथे विश्वास हा अनुस्यूतच आहे, गृहीतच आहे. कारण विश्वास घट्ट झाल्याशिवाय माझा भाव दृढ होत नाही. असं पहा, समजा माझा एक मित्र झाला. आम्ही दोघे एका वर्गात बसत होतो, एकच विषय शिकत होतो, आपली सुखदुःख एकमेकांना सांगत होतो, प्रसंगी मदतही एकमेकांना करत होतो. आमचे विचार जुळायला लागले आणि हळूहळू एकमेकांवर विश्वास दृढ होत गेला. आता समजा तो मित्र एक दिवस मला म्हणाला की उद्या 11 वाजता अमक्या अमक्या कोपऱ्यावर मला भेट. तर तो उद्या 11 वाजता तिथे येणार हा मी विश्वासच ठेवला ना. हाच विश्वास जेव्हा आणखी दृढ होतो तेव्हा परमार्थामध्ये त्याला भाव अशी संज्ञा आहे. आपला भाव जर दृढ झाला तर त्याचंच पर्यवसान पुढे भक्तीमध्ये होतं. हा विषय हरिपाठाच्या भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती या निरूपणात आणखी विस्तृत आलेला आहे. ठेवलेल्या विश्वासाची परिणती अशामध्ये होते की ज्यावर विश्वास ठेवलेला आहे ती गोष्ट, ती वस्तू, व्यक्ती किंवा काहीही हे माझं आहे असा दृढ भाव व्हायला लागतो. उदाहरणार्थ, आपल्याला असं वाटतं की महाराज माझे आहेत, मी महाराजांचा आहे. याला भाव अशी संज्ञा आहे. हा भाव आपला आजही आहे, पण तो कुठे दृढ आहे बरं? नीट आत्मपरीक्षण केले तर आपल्या देहासंबंधी हा भाव दृढ आहे. आपला देह आपल्याला आपला वाटतो, परका आहे असं वाटत नाही. मग आपली जर मूळ प्रवृत्ती सुखप्राप्तीची आहे, आनंदप्राप्तीची आहे, तर आपल्या गोष्टीकडनं आपल्याला कायम सुखच मिळायला पाहिजे. पण असं अनुभवाला येत नाही. असं असतं तर आपण कधी आजारीही पडलो नसतो आणि आपल्याला कधी देहकष्टही झाले नसते. पण तसं होत नाही. आपला देह विकल होतो, दात पडतात, देहाकडून आपल्याला दुःख अनुभवाला येतं, सगळं काही होतं. असं असूनही देह माझा असं आपण म्हणतो. आणि हेच भाव चुकीच्या ठिकाणी ठेवल्याचं उदाहरण आहे. नाथ महाराज म्हणतायत, सद्गुरूंप्रती भाव ठेवा. कोणी म्हणेल इथे सद्गुरू शब्द आला कुठे? पण मगाशीच सांगितलं पहा, मार्ग हा उल्लेख जिथे येतो तिथे सद्गुरू हा शब्द आहेच म्हणून समजा, कारण त्यांच्याशिवाय मार्ग नाही. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की सद्गुरूंप्रती भाव ठेवा. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात पहा, तुमच्या देहावर जितके तुमचे प्रेम आहे तितके जरी तुम्ही नामावर ठेवले तरी तुमचे काम होईल. इतका आपण आपलेपणा आपल्या देहाला चिकटवलेला असतो, इतका आपला भाव आपल्या देहाप्रती असतो. तोच भाव आणखी खोल गेल्यामुळे देहच मी अशी आपली धारणा होते आणि त्यालाच देहभाव अशी संज्ञा आहे. नाथ महाराज म्हणतायत की हा देहभाव खरं पाहता आत्मभावाकडे प्रवृत्त व्हायला पाहिजे. पण आत्मभाव दृश्य नाही, सूक्ष्मात आहे, अदृश्य अनुभूती आहे. तर मग तो ज्याने घेतलेला आहे त्यांच्याप्रती तू भाव ठेव, म्हणजेच सद्गुरूंप्रती भाव ठेव. असा जर तू भाव ठेवलास तर कालांतराने तो दृढ होत जाईल. एक गोष्ट लक्षात घ्या, दृढ होणे हा निसर्गाचा नियम आहे. तिथे फक्त अट एकच आहे की त्या मार्गात पडून राहावे. तुम्हाला अगदी साधं उदाहरण देतो. आई जेव्हा आई झालेली नसते, जेव्हा ती कुमारिका असते, त्यावेळी तिच्यात मातृत्व असते का? किंवा बापाकडे तरी कुठे पितृप्रेम असते? पण जेव्हा लेकरू जन्माला येते तेव्हा आपोआपच ते प्रेम वाटायला लागते. आणि आता समजा ते लेकरू 20 वर्षांचे झाले, तर 20 वर्ष असा कुठला अभ्यास केला दोघांनी की त्यांच्यामध्ये मातृपितृप्रेम आले? कुठलाच नाही. ते फक्त आई वडील होऊन राहिले. त्या मार्गामध्ये ते नुसते पडून राहिले आणि आपोआपच मातृपितृभाव दृढ होत गेला. यालाच भाव ठेवणं असं म्हणतात.
नाथ महाराज म्हणतायत, सद्गुरू माझे आहेत या भावामध्ये नुसते राहा. असे नुसते जरी राहिले तरी त्याचे रूपांतर हळूहळू भक्तीमध्ये होते. कारण भाव दृढ होणे हीच भक्ती आहे. आणि म्हणूनच भावानंतर भक्ती या शब्दाची योजना आहे. हरिपाठात सुद्धा तुम्ही पहा, भावे विण भक्ती असं आहे. भक्ती विण भाव असं नाही आहे. क्रम ठरलेला आहे. विश्वास आधी ठेवावा लागतो. महाराजांवर आपण विश्वास ठेवावा. आपल्या सद्गुरूंवर आपण विश्वास ठेवावा. त्यांच्या वचनांवर, त्यांच्या शिकवणुकीवर आपण विश्वास ठेवावा. असा विश्वास ठेवला की त्याचं पर्यवसान ते माझे आहेत, माझ्या हिताचे सांगणारे आहेत, किंवा ते सांगतात ते करण्यात माझे कल्याण आहे, अशा प्रकारचा भाव आपोआप यायला लागतो. त्या भावामध्ये नुसते जरी राहिले तरी हळूहळू तो भाव दृढ होत जातो. नियम फक्त एकच आहे की तो मार्ग सोडू नये, म्हणजेच कुठे अन्य ठिकाणी भरकटू नये. आपल्या इंद्रियांच्या, मनाच्या इत्यादींच्या नादी लागून आपण विषयासक्त होऊ नये. एवढं सांभाळलं तरी भावाची दृढता वाढून त्याचं भक्तीत रूपांतर होतं. आणि एकदा का भक्तीत रूपांतर झालं की मग तिथे शक्ती आहेच. कारण भक्ताशिवाय भगवंत राहू शकत नाही, आणि भगवंत नाही तर भक्ताला अस्तित्व नाही. त्यामुळे जिथे भक्ती येते तिथे भगवंत आहेच म्हणून समजा. पण जसं मगाशी म्हटलं तसं भावाच्या मार्गामध्ये पडून राहणे हा अभ्यास मात्र करायला पाहिजे. आणि त्याच्या विरुद्ध करणे म्हणजेच जगाची मेळे जाणे. म्हणूनच पुढे नाथ महाराज म्हणतात, जगाची मेळे न दिसती. जगाच्या, दृश्याच्या, इंद्रियांच्या नादी जर लागलं तर भावामध्ये राहणं जमत नाही. भावाला छिद्रे पडतात. त्यामध्ये विकल्प, शंका इत्यादी राक्षस शिरतात. आणि मग भाव हळूहळू हळूहळू वितळायला लागतो. मग परिणाम असा होतो की जिथे भाव ठेवलेला आहे तिथेच शंका येऊन अविश्वास वाटायला लागतो. आपल्याच मनात असे विकार यायला लागतात की हे काही खरं नाही. असं असेल का, तसं असेल का, असं कशावरून नाही, तसं कशावरून नाही. आणि मग साधक सद्गुरूंपासून, त्यांच्या बोधापासून लांब लांब जायला लागतो. नाथ महाराज इथे आपल्याला सावध करतात की तू एकदा सद्गुरूंप्रती भाव ठेवलास ना तर मग जगाच्या आता नादी लागू नको. याचा अर्थ असा नाही की तुझं घरदार, तुझा प्रपंच, संसार तू सोड. तो कर, पण त्यात भगवंताची इच्छा पहा. महाराज नेहमी सांगतात पहा, राम करता ही परमार्थातली पहिली पायरी आहे. भगवंत करता आहे, माझ्या सद्गुरूंच्या इच्छेने हे घडत आहे, अशा दृष्टीने त्यांच्यावर विश्वास, त्यांच्यावर भाव ठेवून तू प्रपंचामध्ये राहा. फक्त जगाच्या नादी लागू नको. नादी लागू नको म्हणजे त्यामध्ये आसक्त होऊ नको, इंद्रियाधीन होऊ नको. एवढं सांभाळ. कारण जगाची ये मेळे न दिसती असं परमात्म स्वरूप आहे. जगाच्या मागे जो गेला, दृश्याच्या, इंद्रियांच्या मागे जो गेला, त्याला परमात्मा अनुभव येणे कदापि शक्य नाही. तो अनुभव यावा या तळमळीमुळे नाथ महाराज आपल्याला सावध करतायत. ते सांगतात की जगाची ये मेळे आत्मस्वरूप न दिसती, पण ज्यानं सद्गुरूंप्रती भाव धरला आणि नंतर त्याचं पर्यवसान भक्तीत झालं आणि ही शक्ती ज्याच्यापाशी आली, भाव, भक्ती, बळ ज्याच्यापाशी आलं, त्याच्यावर कृपा झालीच म्हणून समजा. आणि मग दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी या अवस्थेत तो गेला. आणि म्हणून शेवटच्या ओळीत नाथ महाराज म्हणतायत, दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले. पुन्हा एकदा सांगतो, आपण स्वतःला देह, मन, बुद्धी इत्यादी गोष्टी म्हणून आपलं मानतो किंवा तेच मी आहे असं समजतो. पण ही वस्तुस्थिती नसून हे सर्व ज्याच्या अधिष्ठानावर आहे तो आत्मा खरं म्हणजे मी आहे. आपलं खरं स्वरूप हे सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. आणि तोच आत्मा सर्वत्र व्यापून आहे, चराचराला व्यापून आहे. पण हे सगळं फक्त शास्त्र झालं, याची प्रचिती नसते. याची प्रचिती येणे म्हणजे दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी ही अवस्था येणे.
आणि ही अवस्था येण्याच्या आधी तो आधी आपल्या आत आहे याला ओळखावं लागतं. आधी स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान घ्यावं लागतं आणि मग ते स्वरूप बाहेर दिसतं. ही परमार्थातली वस्तुस्थिती आहे. माझ्या आतल्या भगवंताचा पत्ता नाही आणि मी चराचरातल्या भगवंताच्या गोष्टी करतोय हे केवळ ढोंग आहे. नाथ महाराज म्हणतात, आत त्याला ओळखलं की जनीवनी प्रत्यक्ष लोचनी तो दिसतो. ही गोष्ट प्रत्यक्ष प्रचितीला येते. त्या भक्तासाठी कुणी वेगळा असा उरतच नाही. जणू सर्वत्र आरसे ठेवावेत आणि आपणच आपल्याला पहावे अशा पद्धतीची अनुभूती त्याला येते. ही सुद्धा फक्त एक उपमा झाली. आरसा म्हणा किंवा काहीही म्हणा, विश्वातील कुठलीही उपमा या अवस्थेला सांगू शकत नाही. कारण ही फक्त अनुभवायची स्थिती आहे. कुणी सांगायची किंवा कुणी ऐकायची स्थिती नाही. जगाला जग पण हे माझ्या इंद्रियांमुळेच आलेलं आहे, माझ्यामुळेच आलेलं आहे. जर मीच तिथे नसेन तर जगाला जग पणही नाही. अशी कल्पना करा, आज आपण हिमालय पर्वत म्हणून एक ठराविक पर्वत ओळखतो की अमुक अमुक जागा म्हणजे हिमालय पर्वत आहे. पण असं पहा, जर मनुष्यच नसते तर त्या जागेला नाव काय असते? काहीच नाही. याचा अर्थ असा, मनुष्यांच्या असणेपणामुळं गोष्टींना नावे आहेत. तसंच जगाचा जग म्हणून अनुभव जो आहे तो जगाचा अनुभव घेणारा मी आहे म्हणून आहे. मीच तिथे नसेन तर जगाचा अनुभव असू शकत नाही. याच न्यायाने जर माझे आत्मस्वरूप मी ओळखले तरच जगामध्ये आत्मस्वरूप दिसेल. मी जर ते ओळखलेच नाही तर जगाला मी आत्मस्वरूप म्हणणे म्हणजे केवळ अज्ञान आहे. आत्मा जनीवनी सर्वत्र दिसण्यासाठी आधी आत्मा पाहावा लागतो आणि तो स्वतःमध्ये पाहावा लागतो. तो पाहणे म्हणजे आत्माच होणे हे परमार्थातलं अंतिम सत्य आहे. आणि असा जो आत्मस्वरूप झाला त्याला साहजिक आहे दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी ही अवस्था येते. हीच अवस्था सांगून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ओळखिले. याचं ज्ञान झालं असं नाथ महाराज म्हणतायत असं वरकरणी दिसेल, पण ते तसं म्हणत नाहीत. ते म्हणतात, एका जनार्दनी ओळखिले. सद्गुरू कृपेने हे कळतं किंवा सद्गुरूंमुळे हे कळतं. मला कळलं अशी भाषा नाथ महाराज वापरत नाहीत. ते म्हणतात, एका जनार्दनी जो सद्गुरूंशी एकरूप झाला किंवा सद्गुरूंची आत्मप्रचिती ही ज्याची आत्मप्रचिती झाली त्याला हे कळतं असं नाथ महाराज सांगतायत. संत मग ते कोणतेही असोत, त्यांचं सांगणं अतिशय सूत्रबद्ध आहे, निस्संशय आहे, रोखठोक आहे आणि शास्त्रशुद्ध आहे. आपलं दुर्दैव हे आहे की आपण त्यांचं सांगणं कधी पाहतच नाही, कधी ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणूनच आपली फसवणूक होत राहते. आणि अध्यात्म मार्गात तर फसवणुकीचं प्रमाण फारच जास्त आहे. ते कधी होऊ नये असं वाटत असेल तर संत वाङ्मये जरूर पाहावीत, त्यांचा अभ्यास करावा. संतांना नेमकं काय अभिप्रेत आहे हे कुठेतरी श्रवण करावं, वाचन करावं, त्याचं मनन चिंतन करावं. आपला मार्ग आपल्याशी तपासून पाहावा की नाथ महाराज काय सांगतायत, आपण काय करतोय. माऊली इथे असं म्हणतात, आपण असा असतो का, असं वारंवार आत्मपरीक्षण करावं. गोंदवलेकर महाराजांची सुद्धा 365 प्रवचनं आहेत. रोज एक प्रवचन आहे, पण रोज वेगवेगळं काहीतरी त्यातून आपल्याला मिळतं. तसंच ते घेत राहावं, आपलं आपल्याला तपासत राहावं आणि मार्ग चालत राहावा. असं जो करेल त्याच्या वाट्याला फसवणूक येणे शक्य नाही. जर काही त्याला मिळालेच तर ती संतांची कृपाच मिळेल यात शंका नाही. आणि हीच खरी धन्यता आहे. म्हणून पुढच्या अभंगाची सुरुवात पहा. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. अर्थात हा अभंग आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.